जमीन, रस्ता, पोलिसांसह सगळी यंत्रणा महाराष्ट्राची असताना फलक मात्र गुजरातीतून लागल्यानं पालघर जिल्हा परिषद वादात आली आहे। रस्ते वाहतुकीच्या फक्त सूचनाच नव्हे तर त्या भागातील शेतकऱ्यांना नोटीस देखील गुजरातीतून मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। पाहूया। भारी वाहनों माटे सूचना, हलका वाहनों माटे वैकल्पिक मार्ग, भारी वाहनों माटे प्रवेश बंद, समय गाडो। या रस्त्यावरच्या सूचना वाचून तुम्हाला गुजरातमध्ये आल्याचा भास होऊ शकतो, पण ही फलकं गुजरातमध्ये नाही तर आपल्या महाराष्ट्रात लागली आहेत। महाराष्ट्रातच गुजरातचा फील देण्याची किमया पालघरच्या थोर जिल्हा प्रशासनाने केली आहे। पालघर जिल्हा प्रशासनाला सध्या गुजराती प्रेमाचं भरतं आलंय। पोलिसांच्या खांद्यावर महाराष्ट्र सरकारचा बॅच आहे। बाजूला लावलेल्या बॅरिगेटिंगवरही महाराष्ट्र पोलीस दल लिहिलाय, पण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांसाठी सूचनांचे बॅनर गुजरातीमधून आहेत। कालच बिहार सरकारनं मुंबईतल्या पोर्ट ट्रस्ट भागामध्ये बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला। मुंबईमध्ये आता 30 मजली टोलेजंग आणि 5 स्टार हॉटेलच्या सुविधा असणारं बिहार भवन उभं राहणार आहे। त्यावरून वाद सुरू असताना दुसऱ्याच दिवशी पालघरच्या रस्त्यावर गुजराती भाषेत सूचनांचे फलक झळकले आहेत। विविध मागण्यांसाठी पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं लॉंग मार्च काढलाय। त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनानं वाहतुकीत बदलाचे बॅनर हे गुजरातीत लावल्यानं वाद निर्माण झालाय। पालघरमध्ये ते गुजराती प्रेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। राज्यातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे हे आम्ही कालपर्यंत सांगत होतो। आता त्याची वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे की आमच्या पालघर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना गुजराती भाषेमध्ये नोटीस दिल्या जातात आहेत, याचाच अर्थ एकीकडे मराठी भाषेला अविभाज्य दर्जा देणं आणि एकीकडे मराठीचा अपमान करण्याचं पाप केंद्र आणि राज्य सरकार करताना आपण पाहतोय। महाराष्ट्र भारतात आहे आणि भारतात अनेक भाषा सगळे उपयोगात असतात आणि सगळ्या जाती धर्म या देशामध्ये सलोख्याने राहतात। प्रत्येकाला प्रत्येकाचं धर्म किंवा प्रत्येकाची भाषा वापरण्याचं मुभा संविधानाने दिलेला आहे आणि म्हणून जर कोणी जर गुजरातीमध्ये म्हणा, तेलुगूमध्ये म्हणा किंवा तमिळमध्ये म्हणा किंवा इतर कन्नडीमध्ये म्हणा किंवा हिंदीमध्ये म्हणा किंवा गुजरातीमध्ये म्हणा, या कोणत्याही भाषेचं कुठेही त्याच्या याच्यावर फलक लावू शकतात। त्याच्यात कोणालाही बंधन नाही आहे। हे गंभीर आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून सर्वच पक्षांना महाराष्ट्रातला विचार करावा लागेल की पालघर हा भाग महाराष्ट्राचा आहे की बुलेट ट्रेनच्या निमित्तानं, वाढवण बंदराच्या निमित्तानं हा बाजूच्या राज्याला जोडला गेला आहे। हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा। गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रामध्ये मराठीच सक्तीची राहील असं आश्वासन भाजपनं दिलं होतं, मात्र त्याच वेळेस दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्या जाहीरनाम्यात भाजपनं मराठीसह हिंदी भाषा ही सक्तीची करू असं आश्वासन दिलं। तो वाद अजूनही शांत झालेला नसताना त्यात आता बिहार भवन आणि महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर गुजराती बॅनर झळकण्याची ही भर पडली आहे। काल नवी मुंबईच्या जाहीरनाम्यात भाजपनं हिंदी सक्तीची करू असं सांगितलं आहे। भाषा काय नवी मुंबईची, मराठी नाही आहे का? नवी मुंबई हे तिथले आगरी, कोळी, मराठी भाषिक यांनी वसवलेलं शहर आहे। ते सिडको बिडको ठीक आहे हो। 4 दिवसापूर्वी वसई महानगरपालिकेच्या भाजपच्या प्रचाराला ते गेले आणि मला धक्का बसला त्यांचं भाषण ऐकून। त्यांनी हिंदीमध्ये भाषण केलं। वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली? वसई विरार हा मराठी मुलूक आहे, बाकी बाहेरचे लोक असतील तिकडे। वसई विरारची भाषा चिमाजी आप्पाचं वसई विरार आहे हो। निदान त्या पेशव्यांचा तरी मान राखायचा फडणवीसांनी। चिमाजी आप्पाचा प्रभाव असलेलं ते वसई विरार आहे, चिमाजी आप्पाचं। तिथे तुम्ही हिंदीच भाषणं करता, जाऊन नवी मुंबई हिंदी सक्ती करता। प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।